हॅलो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आपला महा-डी-बी-टी स्कॉलरशिपबद्दल असणार आहे. आजचा व्हिडिओ स्पेशली मुलींसाठी, गर्ल्ससाठी असणार आहे. ज्या पण मुलींचे ॲडमिशन प्रोफेशनल कोर्ससाठी आहे, तर त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओ-बी-सी स्टुडंटसाठी आहे. त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला अप्लाय करत असताना प्रॉब्लेम येत आहे. तर ते कोणते प्रॉब्लेम आहे ते आज आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे, ते पण आज आपण बघणार आहोत. तर काय करा महा-डी-बी-टी पोर्टलवर ऑफिशियल पेजला या. त्यानंतर तुमचे युजर आयडी टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा फिल करून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमचं डिपार्टमेंट ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे-एन-टी डिपार्टमेंट. त्यानंतर तुमची स्कॉलरशिप कोणती स्कीम आहे, तर तुम्ही फर्स्ट इयरला असताना किंवा सेकंड इयरला असताना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओ-बी-सी स्टुडंट या स्कीमला ॲप्लाय केलं होतं. तर मी तुम्हाला इथं ॲप्लाय करून दाखवतो, काय प्रॉब्लेम येत आहे. तर त्यानंतर मी इथं ॲप्लाय फॉर स्कीमवर क्लिक केलं. अप्लाय फॉर स्कीमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक अलर्ट येतोय. यू आर रिक्वेस्ट टू ॲप्लाय फॉर दी स्कीम. म्हणजे तुम्ही प्रिव्हियस इयरला जी पण स्कीम ॲप्लाय केली होती. कोणती? तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओ-बी-सी स्टुडंट त्या स्कीमसाठी तुम्हाला आता ॲप्लाय करता येणार नाही. तर तुम्हाला आता एक मुलींसाठी गव्हर्नमेंटने एक नवीन स्कीम आणलेली आहे. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू गर्ल्स बिलॉंगिंग टू अदर बॅकवर्ड क्लास टेकिंग ॲडमिशन इन प्रोफेशनल कोर्स यासाठी तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्कीमला ॲप्लाय कसे करणार हे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर लास्टला एक प्रॉब्लेम येत आहे, तो पण मी दाखवणार आहे. त्याचं काय सोल्युशन आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉरवर्ड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नवीन स्कीमला ॲप्लाय करायचं आहे. तर ती स्कीम कोणती आहे? पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू गर्ल्स बिलॉंगिंग टू अदर बॅकवर्ड क्लास. मी पाठीमागे दाखवलं तुम्हाला, की ही स्कीम कोणाला ॲप्लाय करायची आहे. जे पोस्ट मॅट्रिक ओ-बी-सी स्टुडंटला साठी ॲप्लाय करायला जात आहे. तर त्यांना तिथं अलर्ट येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना अलर्ट येत आहे, त्यांनीच ही स्कीम ॲप्लाय करायची आहे. तर या स्कीमला ॲप्लाय करण्यासाठी या स्कीमवर क्लिक करा. स्कीमवर क्लिक केल्यानंतर ॲप्लाय फॉर दी स्कीम करा. त्यानंतर आता मेन प्रॉब्लेम इथे आहे. तर आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम आहे, का सर मी आता सेकंड इयरला आहे. मी फर्स्ट इयरला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओ-बी-सी स्टुडंट भरली आहे आणि आता माझं ॲप्लिकेशन रिन्यूअल आहे. तर हे काय करत असताना आपण रिन्यूअल करायला जेव्हा जातो ना, तेव्हा सपोज आपण येस करतो. येस केल्यानंतर तुम्ही इन्फॉर्मेशन फिल करून दाखवतो काय प्रॉब्लेम येत आहे. रिन्यूअल येसवर क्लिक केलंय आणि प्रिव्हियस इयर ॲप्लिकेशन आयडी फिल केली. नंतर सेव्हवर क्लिक करतो. सेव्हवर क्लिक केल्यानंतर मी सबमिट करतोय फॉर्म. इकडे बघा. मी जेव्हा सबमिट बटनावरती क्लिक करतो, त्यावरती असा एक अलर्ट येतोय, काइंडली एंटर व्हॅलिड प्रिव्हियस इयर ॲप्लिकेशन आयडी. तर हा बऱ्याच विद्यार्थिनीला प्रॉब्लेम येत आहे. तर याच्यावरती आपण एक काय सोल्युशन आहे हे बघणार आहोत. तर यासाठी काय करायचं आहे, ॲप्लाय करण्यासाठी परत त्या स्कीमवर जाऊ. नंतर ॲप्लाय फॉर स्कीम करू आणि आता आता आपली ही स्कीम ही नवीन आहे. तर आपण प्रिव्हियस इयरला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओ-बी-सी स्टुडंट त्यासाठी अप्लाय केलं होतं. तर बऱ्याच विद्यार्थिनींचा काय प्रश्न येतो, की सर मग आता हे ॲप्लिकेशन रिन्यूअल आहे. पण आता काय झालंय, ही स्कीम नवीन आल्यामुळे ही काय रिन्यूअल ॲप्लिकेशन नाही. तर मग सर्वांनी काय करायचं आहे, इथं नोवर क्लिक करायचं आहे. आपले डॉक्युमेंट संपूर्ण फिल करायचे आहे. डॉक्युमेंट जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये ठेवा आणि 250 के-बीच्या आतमध्ये ठेवा. जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी सर्व डॉक्युमेंट्स फिल करून घेतोय. तुम्ही पण ही इन्फॉर्मेशन चेक करून घ्या. इन्फॉर्मेशन चेक झाल्यानंतर सेव्हवर क्लिक करा आणि तुमचं जे पण ॲप्लिकेशन असेल ते एकदा व्हेरिफाय करा. व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट एकदा व्ह्यू करा. व्ह्यू आपल्या डॉक्युमेंटवर जा आणि तुमचे जे पण काही डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफाय करून घ्या. तुम्ही बरोबर अपलोड केलेत की काही चुकीचे अपलोड केले ते व्हेरिफाय करा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा मेसेज येईल. तर सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इथं येईल, यू हॅव सक्सेसफुली अप्लाइड फॉर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि तुमचा ॲप्लिकेशन आयडी पण इथे येऊन जाईल. तर अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे. तर तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आता तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे किंवा नाही हे कसं बघायचं? तर तुम्ही इथं होम पेजवर या. होम पेजवर आल्यानंतर इथं माय अप्लाइड स्कीमवरती जा. माय अप्लाइड स्कीमवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं अंडर स्क्रुटनी ॲप्लिकेशन इथे दिसेल.
तर इथं काय होईल आता तुमचे कॉलेजला डिपार्टमेंटमध्ये हे डॉक्युमेंट सर्व व्हेरिफाय होतील. त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप येऊन जाईल. तुमचे काही अनदर प्रॉब्लेम असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाका. त्यावरती मी सोल्युशन नक्की देईल. तर तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असतील किंवा आणखी काही विषयावर व्हिडिओ लागत असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. आपण त्यावरती व्हिडिओ नक्की बनवू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.